नमस्कार मैत्रिणींनो, आता आम्ही चाललो आहे बाहेर, देवाला चाललो आहे. कोणत्या देवाला चाललो आहे पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. सकाळी नाश्ता केला आहे आम्ही आणि निघालो आहे. तर ट्रॅफिक एवढं लागलं आहे. सातारा रोड आहे हा. जातानाच एवढं ट्रॅफिक लागलंय. ह्या रोडला नेहमीच ट्रॅफिक असतो. आता कात्रज बोगद्यापाशी आलोय. ते वरती किती छान दृश्य आहे. अर्ध्या डोंगरात आभाळ आलेलं दिसते आणि ऊन अर्ध्या डोंगरामध्ये. आता इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय. घरी केला होता पण लाईटली केला होता, त्यामुळे थोडंसं म्हटलं खावा, नंतर मग दर्शन घेऊन आल्यावर जेवायला थांबणार आहे आम्ही. किती वाजतात माहीत नाही. तिथं नाही आवडलं मग इथं आलोय आता नाश्त्यासाठी. तर चाललोय. हा घाट लक्षात आलाच असेल बऱ्याच लोकांच्या. हा घाट आहे मांढरदेवी काळूबाईचा. घाटाचं काम झालेलं आहे तसं, आणि अजून थोडं पण बाकी आहे, पूर्ण नाही झालेलं. पण सिमेंट रोड छान केलेला आहे. अर्ध्या रस्त्यामध्ये अजून काम चालू आहे. इथे आता आम्ही पोचलोय वरती मंदिरापाशी. गर्दी तर खूपच आहे आणि नेहमीच गर्दी असती. कधीही गेलं आपण तरी, उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जरी गेलो तरी नेहमी गर्दी असतेच. इथे साडी वटी हे घेतले, पेढे. आता आम्ही वरती जाणार. लाईनमध्ये थांबलोय. खूपच गर्दी आहे. असं वाटलं होतं 2-3 तास लागतील, पण एवढा वेळ नाही लागला आम्हाला. एवढं लांबून आपण येतो, मग बाहेरून दर्शन घेण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे आम्ही लाईनमध्येच थांबलो. दर्शन आतमध्ये जाऊनच घ्यायचं होतं. मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. मांडल्य ऋषीचे इथे वास्तव्य होते. पूर्वजांकडून असे सांगण्यात येते की आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रूपात महिषासूर राक्षसाचा वध करून इथेच स्थानपन्न झाली असे सांगण्यात येते. काळूबाईचे मंदिर कोणी व कधी बांधले याची नोंद नाही, पण हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे समजून येते. सह्याद्री पर्वत रांगेतील समुद्रसपाटीपासून 4650 फूट उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये चांदीचे सुंदर असे काम करण्यात आले. काळूबाईच्या मंदिरापुढे मांगीरबुवा, गोजीरबुवा ह्यांची मंदिरं आहेत. संपूर्ण तसं व्हिडिओ मी मोठा टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, बघू शकता तुम्ही. संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे. इथे देवी आणलेल्या आहेत ह्या लोकांनी. किती छान साड्या घातल्यात. आता दर्शन झालं. आता आम्ही बाहेर आलोय. आतमधलं काही मी घेतलं नाही कॅमेऱ्यामध्ये, कारण अलाउड नाही आहे तसं, आणि आपण पण नियम पाळले पाहिजे. खूप छान दर्शन झालं. एवढी गर्दी आहे तरी पण.
आपलं कुलदैवत आहे, त्यामुळे वर्षातून एकदा गेलंच पाहिजे. इथं तेल पण घातलं. आता निघालोय आम्ही खाली पायऱ्यांनी. इथे मला एक मावशी कुंकू लावून आशीर्वाद देत होत्या. त्यांना पैसे टाकले मग मी परडीमध्ये. आता आम्ही निघालोय खाली. जेवणासाठी थांबणार आहे, कुठे थांबणार आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कारण ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहे ते एकदम फेमस आहे, सगळ्यांनाच माहिती असेलच असं मला वाटतं. खेड शिवापूर रोडला. इथे माकडं बसली होती घाटामध्ये. इथे पण एक बसलेले. गाडी एवढी जवळ नेली तरी ते तसंच बसलेलं होतं. मग आपल्याला त्याची भीती वाटते, अचानक उडी मारते का काय. इथे झाडावरती जातानाच आम्हाला हे झाडावरती दिसलं, त्यामुळे गाडी एकदम स्लो घेतली त्यांच्याजवळ. इथे जरा थांबलोय आम्ही, पाय अवघडून आले ते गाडीत बसून. खूप लांब अंतर आहे ना, त्याच्यामुळे. इथून थोडं पुढं गेल्यावर आम्हाला पाऊस पण लागला होता. अचानकच पाऊस आला. बसलोय आता आम्ही. निघालो म्हणजे जेवणासाठी आलोय आता. हे जगदंबा हॉटेल आहे खेड शिवापूर रोडला, एकदम फेमस हॉटेल आहे. तर अंजीर घेत होतो. मेनू बघा यांचे. तर जेवायला आले. सूप घेतले अगोदर, स्टार्टर. आता जेवल्यावर आम्ही डायरेक्ट घरी जाणार, कारण लेट झालं होतं, जेवायलाच उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही आलो पान खाण्यासाठी. बरेच फ्लेवरचे होते, कोणतं घ्यावं ते कळत नव्हतं. बटरस्कॉच होतं, सगळे बरेच फ्लेवर होते, पण मी चॉकलेटचं घेतलं. सगळ्यांनी वेगवेगळं घेतलं. मला शक्यतो पान आवडतच नाही हा प्रकार, पण आता हे असं चॉकलेटचं वगैरे फ्लेवरचे असतं त्यामुळे खाते. तसं काही आवडत नाही पान वगैरे. चॉकलेटचं घेतलं आहे, छान टेस्ट होते याची. आता आम्ही निघालोय घरी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.